कटोरी ब्लाऊज शिवताना बऱ्याच जणींना होतोय प्रॉब्लेम. प्रॉपर कटोरीचा पॉइंट येत नाही, त्यामुळे कटोरी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर अंगात बरोबर बसत नाही. सो हा प्रॉब्लेम काय येतोय, टक्स कशी घालायची, किती असली पाहिजे त्याची रुंदी आणि लांबी, त्याच वेळेला अशी परफेक्ट कटोरी तुम्ही सुद्धा तयार करू शकताय. पहा, ही कटोरी सुद्धा अशी परफेक्ट तयार झालेली आहे. ती टक्स जी आहे ती टक्स तुम्हाला सुद्धा घालायची आहे. आता ती टक्स कशी घालायची चला तर मध्ये शिकूया आपण. हा कटोरी पार्ट आहे जो की इथे दोन पार्ट एकत्र जोडून झालेले आहेत. या पद्धतीने पार्ट जोडून घेतला की याची टक्स टाकायची आहे. अगोदर सुद्धा तुम्ही टक्स टाकू शकता, पण इथे मी हे जोडून घेतलेलं आहे आणि मग टक्स कशी टाकायची ते तुम्हाला मी सांगतेय. आता ही जी सेंटर याचा आहे तो दोन्हीही सेंटर याचा बरोबर आहे. सो दोन्हीही सेंटर पासून आपल्याला या सेंटर पासून इकडे 2 इंचावरती आणि या सेंटर पासून इकडे आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि याची लांबी किती घ्यायची आहे तर या पॉइंट पासून आपल्याला 2.5 इंच ते 3 इंच घेऊ शकता. हे पहा इथे 3 इंच आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करायचं आहे. इकडे 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, इथे 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, इकडे 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि ही कटोरीची टक्स आपण घालताना दोन्ही पार्ट जे आहेत ते एकत्र या पद्धतीने पकडणार आहोत. ही डबल करून घेतलेली कटोरी आहे. इथे पिन लावलेला आहे, लक्षात यावं तुमच्या म्हणून. इथून हा गॅप आहे 2 इंचाचा घेतलेला आहे. 36 साईजची कटोरी आहे ही म्हणून. आणि इथून आपल्याला हे 2.5 इंच ते 2.5 इंच घ्यायचं आहे. वाटलं तुम्हाला तर 3 इंच सुद्धा घेऊ शकता, हेवी बस्ट असेल तर. आता इथे आपण बघा कटोरीला तर इथे मी ही टीप मारून घेतलेली आहे. टीप मारल्यानंतर बघा आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला आता हे टीप मारल्यानंतर याचा टक्स पॉईंट कसा आलेला आहे ते पाहूया. आपण आता जी टक्स मारून घेतलेली होती तीच कटोरी आपल्याला इथे सरळ केल्यानंतर बघा सेंटर याचा बरोबर आलेला आहे. दोन्ही साईडनं सेम सेंटर आहे. आणि या पद्धतीने ह्याचा पॉईंट जो आहे किंवा ह्याचा उभार जो आहे, पफ जो आहे तो इतका सुंदर आलेला आहे. त्यासाठी आपल्याला इथे 1.5 ते 2 इंच रुंदी घ्यायची आहे आणि 2.5 ते 3.5 इंच इथे लांबी घ्यायची आहे टक्सची. तुम्ही प्रत्येक कटोरीच्या साईजप्रमाणे कमी जास्त करू शकता. लहान कटोरी असेल तर 1.5 इंच घेऊ शकता, मोठी असेल तर 2 ते 2.25 इंच घेऊ शकता रुंदीमध्ये, आणि लांबीमध्ये 1/2 इंच वाढवू शकता. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरीचा टक्स माराल तर खूप सुंदर पद्धतीने तुमच्या कटोरीचा पॉईंट येणार आहे आणि कटोरीचा पफ सुद्धा खूप सुंदर येणार आहे. हे पहा, डबल टिप मारताना इथे मी हा फोल्ड करून घेतलेला आहे. तुमची सवय असेल कटिंग करून टाकायची तर कटिंग सुद्धा करून टाकू शकता. सो कटोरीचं कटिंग कसं करायचं, कटोरी कशी काढायची हा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही अजूनही पाहिले नसतील आपले व्हिडिओज तर ते पाहू शकता. आता ही जी पट्टी आहे क्रॉस पट्टी ती ते आपल्याला इथे प्रॉपर